मला मी एका वाक्यात सांगते, अरे ही पारू माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाली, हिला कसं समजलं अशी माझ्यापेक्षा. त्याला आपण एक काम करूया, तू जेव्हा कान करशील तेव्हा हेल्मेट फक्त तू माझ्याकडे आला आणि ओनर तुम्ही ओनर आहे किर्लोस्करांचे, सगळं काही बघतात हे ओनर आहेत, हे अहिल्याबाईंचे ओनर आहेत, मिस्टर आहेत, हे ओनर आहेत, यांना सॅल्यूट. आणि दुसरी गोष्ट, बायको पुढे बोलणारा नवराही तुम्हाला महाराष्ट्रात कोणी मिळणार नाही, त्याच्यामुळे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम पारू या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट येतोय आणि या निमित्ताने माझ्यासोबत किर्लोस्कर कुटुंबच आहे. कसे आहात? मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? मी खूप छान आहे. पण आता पारू ब्रँड अँबॅसिडर होते तुमच्या कंपनीची, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. म्हणजे पहिल्यांदा ती ब्रँड अँबॅसिडर होतीच, पण काही कारणांमुळे तिला त्या पदावरनं काढून टाकण्यात आलं. पण आता तेवढ्याच मोठ्या दिमाखात ती परत ब्रँड अँबॅसिडर होते, त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि हे अहिल्याने ठरवलेलं आहे, म्हणजे दुसरं कोणी ठरवलेलं नाही आहे आणि अहिल्याने ठरवलं, त्यामुळे तर अजूनच जास्त आनंद होतो. हिला विचारायला आवडेल, तू सांग, तुझं मत खूप गरजेचं आहे इथे, की तुला कसं वाटतंय? माझं मत माझ्यापेक्षा जास्त प्रेक्षकांना चांगलं माहिती आहे, कारण मला हे नाही आवडलं जेन्युइनली. मला असं वाटतं की दामिनी किर्लोस्कर हीच ब्रँड अँबॅसिडर पाहिजे. तुमच्या घरात एक ब्रँड अँबॅसिडर असताना दुसरी काय गरजेची आहे, असं माझं एक प्रामाणिक मत आहे. पण आमच्या अहिल्याबाईंनी काही ऐकत नाहीत आणि दादासाहेब सपोर्ट करत नाही, नवऱ्याचा मला अजिबातच सपोर्ट नाही, त्यामुळे ते काही घडत नाहीये. म्हणजे अखेर नवऱ्याची कंप्लेंट तिने केली आहे, तर काय सांगणार याबद्दल? म्हणजे कोणती बायको नवऱ्याची कंप्लेंट करत नाही. आणि दुसरी गोष्ट, बायको पुढे बोलणारा नवराही तुम्हाला महाराष्ट्रात कोणी मिळणार नाही, त्याच्यामुळे जे चाललंय ते चांगलं चाललंय असं म्हणून काम करायचं. दादाबहिणी आहेत चांगले निर्णय घ्यायला, त्यांच्या निर्णयाचं बद्दल हो म्हणायचं आणि त्याच्या निर्णयानुसार पुढे काम करायचं, हे काम आहे. शहाण्यापणाने वागली तर अर्थात करेन. म्हणजे तिचं दामिनी अशी आहे की तिच्या मनातून ती वाईट नाही आहे, पण तिला वेगळ्याच गोष्टींमध्ये आनंद मिळतो. म्हणजे विशेष असं काही तिचं अचीवमेंट हे नाही आहे की बाबा मला हे अचीव करायचं आहे, मला ते अचीव करायचं आहे. पण ती एक काय म्हणतात, भोळी बाबडी किंवा आगाऊपणाचा जो एक शेड आहे तिच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तिला मिळत काहीच नाही आहे. तर त्या प्रकारचं हे आहे. जास्त महत्व पाहिजे. हा, तर एकंदरीत तिला फक्त महत्व पाहिजे, बाकी काही विशेष काही मिळवायची अपेक्षा नाहीये तिची. मी सरांना विचारेल की सर काय सांगाल, पारू आणि आदित्य एकत्र आले तर तुम्हाला चालेल का? तुम्हाला आनंद होणार का या गोष्टीचा? मला अर्थात आनंद होईल मनातून. मला असंही वाटेल की त्यांनी एकत्र यावं. पण पहिली गोष्ट म्हणजे मी अहिल्या बरोबरच कायम असतो आणि आमच्या दोघांची ट्युनिंग व्यवस्थित असल्यामुळे अहिल्या आणि आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो. तेव्हा अहिल्या जो काही निर्णय घेईल तो जर का मला मान्य झाला आणि तिचा विचार जर का मला पटला तर नक्कीच मला तो आनंद होईल. आणि खरं सांगायचं तर मला खरंच अहिल्या आणि पारू एकत्र आले तर खूप आवडेल आणि माझा सपोर्टच असणार आहे त्यांना. पण अनुष्का आणि दिशाना या घोळ घालताना दिसतात, त्यांचं सत्य समोर आणण्यासाठी पारू जी धडपड करते आणि सत्य समोर आल्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया असतात? सत्य समोर यायलाच हवं एकतर खरं तर. आणि सत्य समोर आल्यानंतर आम्हाला पण आनंद होणार आहे, कारण किर्लोस्करांचं वाईट कसं होईल ह्याच्याकरताच दोघी प्रयत्न करत आहेत. आणि पारू किर्लोस्करांचं किती चांगलं होईल, कसं चांगलं होईल याच्यासाठी प्रयत्न करते. आणि त्यामुळे जर का पारूचा विषय झाला तर आम्हाला सगळ्यांना आवडणारच आहे. आणि दामिनीचं काही सांगता येत नाही, कारण ती दिशाबरोबर होती. आता कदाचित अनुष्काला साथ द्यायला सुरुवातही करेल कदाचित. दामिनी मॅडम, तुम्हाला काय वाटतं? भीती वाटते मला. मी एका वाक्यात सांगते, अरे ही पारू माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाली, हिला कसं समजलं अशी माझ्यापेक्षा, म्हणजे दामिनीपेक्षा. दामिनी हुशार आहे. साधारणपणे 1 वर्ष झालंय आपल्या मालिकेला आणि महाराष्ट्रातल्या सबंध प्रेक्षकांना माहिती आहे की दामिनी हुशार आहे की नाही. नाही, दामिनीसाठी हुशारच आहे. म्हणणार नाही की दामिनी हुशार आहे. तू म्हणजे दामिनी खूप काय काय कांड करत असते, पण प्रत्येकाला तोंडावर पडत असते, म्हणजे तू हुशार आहे असं म्हणायचं का आपण? दामिनीसाठी हुशार आहे. तिला कळत नाहीये की ती का तोंडावर पडते, त्यामुळं ती स्वतःसाठी हुशार आहे. त्यामुळे तिला असा प्रश्न पडेल, अरे हे तर मी वहिनींसमोर आणलं असतं, आपण नाही, आता पारूनी आणलं. त्याला आपण एक काम करूया, तू जेव्हा कांड करशील तेव्हा हेल्मेट हे प्लीज झी मराठीनी आणि पारूच्या संबंध टीमनी, आमच्या डिरेक्टर सरांनी, राजू सावंत सरांनी प्लीज नोट करून घ्यावं. पुढचा सीन जो असेल तो हेल्मेट घालून असेल, म्हणजे तोंडावर पडलं, काळ नाही लागणार,
मला तोंडाला नाही लागणार. सो हा चांगला पॉइंट आहे, मला हे आवडला. तोंडावर हे पडणारच, हे निश्चित आहे. हे लिहिलेलं आहे, हे खरंय, हे खरंय. पण 1 वर्ष मालिकेला झालाय, किती छान वाटतंय आता की आपण या मालिकेचा भाग आहोत आणि ती घराघरात पोहोचली आहे आणि नंबर 1 ला ही मालिका आहे. खूप मस्त वाटतंय. म्हणजे खरं सांगायचं तर आतापर्यंत अनेक मालिका केल्यात, पण जेव्हा पारू करायला सुरुवात झाली तेव्हापासून कुठेही कोणी येऊन भेटतं आणि म्हणतं श्रीकांत सरना पारू बघतो आम्ही, श्रीकांत सरना पारू बघतो आम्ही. आणि आता हा ओनरचा एक वेगळा किस्सा आहे. एकदम आम्ही आमचं शूटिंग खरंच चाललं होतं आणि तिथे एक माणूस आला आणि या सगळ्यांनाच बाजूला ठेवलं आणि फक्त तू माझ्याकडे आला आणि ओनर, तुम्ही ओनर आहे किर्लोस्करांचे, सगळं काही बघतात, हे ओनर आहेत, हे अहिल्याबाईंचे ओनर आहेत, मिस्टर आहेत, हे ओनर आहेत, यांना सॅल्यूट, असं करून त्यांनी मोठा सॅल्यूट मारला. आणि मग तेव्हापासून सगळेच मला आता श्रीकांत सर म्हणणं सोडून दिलेलं आहे सगळ्यांनी, आता ओनरच म्हणतात. पण ती खूप एक मजा येते. आणि एक पहिली गोष्ट म्हणजे आमचं लोकेशन जे आहे ते अत्यंत उत्तम आहे. खूप सुंदर. एका बाजूला मस्त धरण आहे, एका बाजूला टेकड्या आहेत, त्यामुळे खूप मजा येते. संध्याकाळच्या वेळेला तर वातावरण खूपच उत्तम असतं. आम्ही सगळे तिथे व्यायाम करत असतो, इव्हिनिंग वॉक घेत असतो, त्यामुळे आमचे तब्येती खूपच चांगल्या आहेत. 1 वर्ष झालं तरी. पण आणि सगळ्यांबरोबर काम करताना किंवा राजू सरांबरोबर काम करताना तर खूपच आनंद होतो. म्हणजे त्यांचे टेक्निकच वेगळे आहे. ते कलाकाराला बरोबर समजून आहेत की कोण कलाकार काय करणार आहे, त्यामुळे ते फक्त मुवमेंट सांगतात आणि आता तू बोल. मग त्यांच्याकडनं, त्या कलाकारांकडनं कसं काढून द्यायचं त्यांना माहिती आहे. शिवाय त्यांचे असिस्टंट डिरेक्टर तेजा आणि सिद्ध्या हे पण उत्तम आहेत. आमचे कॅमेरामन GK सर, सगळेच आमची जी कॅमेरा मागची टीम आहे ती पण उत्तम आहे. आणि कॅमेरा मागची टीम चांगली असल्यामुळे कलाकारांना काम करायला खूप जास्त उभारी मिळते. सरांना अशी कॉम्प्लिमेंट मिळाली, दामिनी किती शिव्या खातेस. हो का? किती शिव्या खातेस, कमेंट्स आणि DMs किती भरतात की असं का करतेस तू. मला खूप DMs येतात की पारूला सगळ्यात पहिले DMs जर खूप असे येतात की पारूला त्रास का देतेस, तुला त्यातनं काय मिळवायचंय. तर मला संबंध महाराष्ट्राला हे सांगायचं की मला खरंच इच्छा नाहीये, मी इतकी त्रास कुणालाही नाही देऊ शकत. फक्त मला लेखक जो लिहून देतो आणि माझे डिरेक्टर जे मला करायला सांगतात ते मी करते. नाही आता माझं खरंच आता चांगलं बोलू इच्छितोय, कारण हे उलट हे DMs होत आहेत, हिला नावं ठेवत आहेत, ही तिच्या अत्यंत उत्तम अभिनयाची पावती आहे ही खरं तर. म्हणजे तू ह्याच्याबद्दल वाईट वाटून गेलो की लोक नावं ठेवतात किंवा काहीतरी वाईट बोलतात तुझ्याबद्दल. हे तुझा अभिनय त्यांना आवडतोय म्हणून ते तुला नावं ठेवतात. दामिनीला नावं ठेवतात, हे श्रुतिकीर्तीला नावं नाही ठेवत, ते लक्षात ठेव. श्रुतीवर प्रेम करतात. आणि तू म्हणाली जसं की वर्ष पूर्ण झालंय आता मालिकेला, तर मी खरं सांगते की हे टीमवर्क आहे. कारण कुठलीही गोष्ट पुढे न्यायची असेल, आमच्या सगळ्यांचंच मूळ हे थिएटर आहे, त्यामुळं टीमवर्क काय असतं, टीम कशी पुढे घेऊन जातात, एखादी गोष्ट नसेल तर जुगाड काय करायचं असतो, इथून आम्ही पुढे जातोय आणि ते करताना मजा येते. कारण असं नाही होत की अरे हा 19 आहे मी 20 आहे, सगळे 20 आहेत किंवा सगळे 19 आहेत. त्यामुळं ती टीमवर्क भट्टी जुळून आली आमची छान. त्यामुळं टीम चांगली आहे. एकंदरीत आम्हाला एकमेकांना आम्ही मदत करतो की अरे विजेता हे असं होतंय किंवा श्रुतकीर्ती हे असं होतं किंवा शंतनू हे असं करून बघ ना, किंवा सुमन दादा हे आमचे स्पॉट दादा आहेत, हे असे त्यांना कामामुळे लक्षात येत नाहीये की आपण कुठे जातोय, त्यामुळे तो आता सुद्धा इथे आलाय. ह्यांच्यामुळे सुद्धा एक्झॅक्टली. पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, हे प्रत्येक वेळेला तयार आणि वेळेत त्यांची वेळ ठरलेली असते, कधी बोलवावं नाही लागत, ते समोरून येतात काय हवंय मॅडम विचारतात. सो एकंदरीत मी टीमला हे सगळं श्रेय देईन की एवढा छान टप्पा मी पूर्ण केला, इथून पुढचाही करणार आहोत. त्यासाठी अनेक ठिकाणी असं होतं की कधी एकदा शूटिंग संपतंय आणि जातोय, शूटिंग चालू असतानाच आपण शूटिंग करतोय, खूप फेमिलियर झालोय आम्ही एकमेकांची. त्यांना विचारेल किती प्रेम मिळते प्रेक्षकांचं. मला 2 गोष्टी सांगायच्यात. आता विजयदादा जसं म्हणाले की वर्षपूर्ती झाली आहे, तर या पूर्ण वर्षामध्ये 52 आठवड्यामध्ये माझ्या अंदाजाने, कारण आम्ही खूप त्या गोष्टीला फॉलो करत होतो, तर किमान 40 ते 45 आठवडे, मी पूर्ण 52 आठवडे म्हणणार नाही कारण झी मराठीच्या सगळ्या प्रोग्रामिंग टीम त्यांच्या प्रत्येक मालिकेवर तेवढंच प्रेम करतात. पण प्रेक्षकांच्या पसंतीला कधी
कमी जास्त हा ग्राफ चढला गेला उतरला गेला. तर त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे साधारणपणे 40 ते 45 आठवडे पारू ही टॉपला राहिलेली मालिका आहे. तर त्याच्याबद्दल मी खरंच प्रेक्षकांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि जसं श्रीकांतला नाव मिळालंय प्रेक्षकांमुळे, तसं मलाही एक नवीन ओळख मिळाली आहे. माझ्या कॅरेक्टरचं नाव मोहन आहे, पण मला असं कोणी मोहन म्हणत नाही. मी जिथे कुठे जातो बाहेर, कारण या लोकांना इतकं शूटिंग असतं त्यामुळे हे कुठं बाहेर फिरत नाहीत. मी त्या मानाने कमी काम करतो. तर मी उरलेल्या वेळात जेव्हा बाहेर कुठे फिरतो तेव्हा मला दामिनीचे मिस्टर वगैरेच्या नावाने आवाज दिला जातो. आणि तुम्ही कसं सहन करता हो, थोडं तरी समजावून सांगा, किंवा अगदी बरोबर आहे, माझी बायको अशीच आहे, मी काही बोलू शकत नाही, काही करू शकत नाही, किंवा किती छान टोमणे मारता हो. म्हणजे मला असं वाटलं की माझा रोल कमी आहे म्हणून, पण तो सगळ्यात छोटा असून सुद्धा लोकांना त्या जेव्हा सगळ्यांना एकत्रित करून बघताना प्रेक्षक विचार करतो प्रेक्षकांनी आपलासा केला. तो छोटासा रोल जरी असला तरी मालिकाच लोकांना आवडली असल्यामुळे त्याच्यातलं प्रत्येक कॅरेक्टर लोकांना आवडले. आणि मला वाटतं की हीच खरी गंमत आहे, लोकांना आपलं वाटणं गरजेचं आहे. ऑफस्क्रीन भट्टी किती जुळली, ऑन स्क्रीन आम्ही बघतो, ऑफस्क्रीन किती जुळून आली, किती पार्ट्या करता, किती प्रँक करता, किती मजा मस्ती करताय. प्रँक वगैरे तर करतोच, पण मी हेल्दी गोष्ट सांगते. भट्टी कशी जुळून आली आहे, हा उभं राहिल्यानंतर काय बोलणार आहे पुढचं वाक्य हे आम्ही सांगू शकतो. इतकी आमची भट्टी जुळलेली आहे. किंवा कोण कसं चालत येणार आहे आणि पुढे कसं थांबणार आहे हे आता आम्ही एकमेकाची नकल करून दाखवू शकतो. लिटरली कोण वाक्य कसं बोलणार आहे हेही सांगू शकतो. आणि पार्टी म्हणशील तर पार्टी करत नाही, पण आमच्या इथे सगळ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. म्हणजे तो स्पॉट दादा असू दे किंवा कोणी का असेल, पण संध्याकाळच्या वेळेला केक आणला जातो, भरपूर लाइटिंग वगैरे केलं जातं, डीजे वगैरे सुरू होतो, मस्त सगळे नाचतात, सगळे एन्जॉय करतात आणि वाढदिवस खूप छान पद्धतीने सेलिब्रेट केला जातो. की त्या सगळ्यांना वाटतं की अरे क्या बात, हे आपलं कुटुंब आहे आणि आपल्या कुटुंबाबरोबर आपण वाढदिवस साजरा करतोय. आणि ही आमची पार्टी असतेच आणि आम्हाला खूप आनंद होतो. असे 365 दिवस असेच पार्ट्या चालू राहतात असं आम्हाला वाटतं. आम्हाला हे सगळं ऑनस्क्रीन बघताना ना खूप छान वाटतं आणि तेव्हाच कळतं की ऑफस्क्रीन पट्टी जुळली आहे ना, म्हणून ऑनस्क्रीन इतकं सुंदर दिसतं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. इट्स मज्जाच्या सगळ्या प्रेक्षकांना थँक्यू की तुम्ही एवढं प्रेम केलं. आणि झी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना, अखंड महाराष्ट्राला थँक्यू की तुम्ही 1 वर्ष इतकं सुंदर प्रेम केलंय आमच्यावर, इतकं मनापासून प्रेम केलंय आणि आम्हाला अशीच ऊर्जा देत राहा की आम्ही अजून असे 1000 एपिसोड घेऊन तुमच्या पुढे येऊ. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.